बघायला. मग इथं बकरी बसल्यात मामाची, म्हटल्या पाया पडाय जावं. मग गेली. मग ते दादू मला मध्ये म्हणते त्याची बायको तिथं होती की, मग ती सासूच पडते चुलत सासू. मग गेली मामाजवळ आणि पाया पडली. काय ग म्हणाला, तिचं करंजोड हो मायार इकडं चिकरोड कंजोड. काय ग म्हणाली, कशाला इथं नवरा करून घेतलीस, कडू पाल्यात म्हणाला मामा. आणि तुझ्याकडचा जुंधळा कसला, शेंगा कसला, इथं कशाला करून घेतलीस. म्हणताना मामा माझ्या नशिबात होतं झालं म्हणाली. शाबास भादरणी म्हणाला. आणि तुझं सगळं चांगलं होतंय जा म्हणाला. आणि एवढं खडीसाखर होतं. आणि सासूला म्हण रांड कन्या वाढ म्हण तिला म्हटला. आणि सासू पाया पडली, उठून चालली. ए बाई तसं म्हणशील नाही तुझ्या आणि तिच्या झिपऱ्या लागतील आणि मी कुठं सोडवा येऊ म्हटला मामा म्हणून. असं आमच्या सासू संग एवढं बोलल्यात म्हणून मामा. आणि मग तेव्हापासून आमचं चांगलं झालंय सगळं. आमच्या हॉटेल आहे आता इथं दीपराज म्हणून, आमचं दीर चालवतात. लय भारी मामांचं पहिल्याचं सगळं कोणतं सांगताना ऐकून आम्ही, पण आम्हाला पण काय माहित नाही. असं आमची सास सांगायची नाही. आणि तिच्या हातचा 25 वर्षाचा आमच्या घरात भंडारा आहे अजून. आम्ही डबीत तशीच ठेवली ती. आणि आता कुठे आदमापूरला गेला ह्याने आपल्या हाताने उचलून देतात की भंडारा एकदा. आता कुणाला तर देत असतात पटकन, ते वेळच असते होती. मग ते भंडारा येतोय की ते नेऊन त्या डब्यात ठेवतो. आणि आंघोळ केल्यावर की सकाळी सगळेजण घरदार आम्ही पोरं बाळं सगळी ते लावून घ्यायचं, जरा खायचं आणि डबा टोपण घालून ठेवायचं. अजून आहे आमच्यात 25 वर्षाचा भंडाराचा डबा आहे. जेवण द्यायचं. हा आता लई लोक यायला तो आमची अशी गर्दी रविवारची. आमुष्याला तर पाय ठेवायला जागा नसतं इथं. अजून पुण्य आहे, एवढा आराम बसून बोलायला मिळते. आता नंतर ना इथं पण काय गर्दी होणार काय माहिती का नाही. आता कसं दुसरीकडे पैसा दिला तर मी ढकलून काढतात, बघितलं ना मिळत नाही असं. म्हणून 5 मिनिटं रोज येऊन बसतोय मी पण. नंतर होणार की वाढेल तसं होणार की, नंतर तसं होणार की. आमचं पण आदमापूर गाव, पण आम्हाला अक्कोळा आजपर्यंत कधी आहे. तर आपण बाळूमामांचं अक्कोळचं घर पण बघितलं आणि खूप भारी आहे. आणि माहिती पण त्या काकींनी एकदम मस्त सांगितली इथली. म्हणजे आम्ही सांगितलं पण नाही की त्यांना माहिती सांगा, तरी पण त्यांनी स्वतःहून माहिती सांगितली. खूप छान वाटलं. म्हणजे इथं लोक राहत होती, पण त्यांना 2 वर्षापासून कळायला लागले की बाळूमामांचा जन्म इथं झाला. म्हणजे 2 वर्षापासून समजल्यापासून ते रोज आता सेवेला यायला लागले. तर अशी आपली बाळूमामांची माहिती आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.